नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या संस्कृतच्या पुस्तकातील संबोधनम हा जो पाठ आहे, तो पाठ समजावून घेणार आहोत. त्याचा अर्थ समजावून घेणार आहोत आणि त्याच्या खालचा भाषाभ्यास सुद्धा सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो 8वा गद्यपाठ आहे त्याच्यामधला हा 8.7 हा गद्यपाठ शेवटचा आहे. म्हणजे आपण ह्या प्रत्येक मुद्द्यांमधनं 8.1 पासून 8.7 पर्यंत वाक्यामध्ये कोणती विभक्ती कोणत्या शब्दाच्या अनुषंगाने येते ते पाहिलं. आता आत्ताच्या या गद्यपाठामध्ये आपल्याला संबोधन विभक्ती शिकायची आहे. संबोधन विभक्ती वाक्यामध्ये कधी वापरतात? तर एखाद्याला जर का हाक मारायची असेल किंवा एखाद्याबद्दल आदर दाखवायचा असेल, तर आपल्याला संबोधन विभक्ती वापरावी लागते. अगदी सोप्पा पाठ आहे हा विद्यार्थी मित्रांनो. आधी त्यांनी स्लाइडवरती आपल्याला जी वाक्य दिसतायत ती आपण समजावून घेऊया. आई म्हणते आहे, रे विनय कुत्र गच्छसी? अरे विनय कुठे जातोस? बरोबर आहे. म्हणजेच काय सांगितलंय त्यांनी या ठिकाणी की विनय हे संबोधन विभक्ती आलेलं आहे, कारण आई त्याला हाक मारते आहे. पुढचं बघा. आई उमेश सम्यक गायसी? अरे उमेश छान गातोस. म्हणजे इथे उमेश हे कोणतं रूप आलेलं आहे? संबोधनाचं रूप आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, भोहो छात्राः यूयम उत्तराणि लिखत? अरे विद्यार्थ्यांनो, तुम्ही उत्तर लिहा. आता अनेक आहेत विद्यार्थी, बहुवचन आलंय. मग देवाः संबोधनम, तसं इथे काय आलेलं आहे? छात्राः. लक्षात येतंय? आता हे बघा, हे महिलाः आपणम अत्र. आता त्या महिलांना त्यांनी हाक मारलेला आहे की हे महिलांनो, इथे दुकान आहे. बरोबर आहे. मालाः हे माले, हे माले, हे मालाः, म्हणून इथे काय आलेलं आहे? महिलाः. आता हे देव अहम नमामि. अरे देवा, मी तुला नमस्कार करतो. हे देव संबोधन एकवचन. बरोबर आहे. आदर दाखवायचा आहे. बाकी पहिल्या 4 वाक्यामध्ये हाक मारायची होती. आता ह्या वाक्यामध्ये सुद्धा हाक मारली आहे. भोहो मिथिले अपि आवाम खेलावह? म्हणजे अगं मिथिले, आपण खेळूया का? आता मिथिले संबोधनाचं रूप कसं आलंय? मूळ शब्द आहे मिथिला. मालाप्रमाणे हे माले, हे माले. बरोबर आहे. मग हे माले, तसं इथे काय आलेलं आहे? मिथिले. आता ह्याच्यावर आधारित आपल्याला भाषाभ्यास सोडवायचा आहे, जो अगदी सोप्पा आहे. कदा आगच्छसी पहिलं वाक्य आहे बघा, उदय. अरे उदय, कधी आलास? बरोबर आहे. मग उदय याचं संबोधनाचं रूप काय येणार आहे? देवसारखं, हे देवसारखं, हे उदय. त्याच्यानंतर रे शीघ्रम लिखसी खलू? अगं विनिता, पटकन लिही. मग विनिता आहे, मालाप्रमाणे चालेल. मग मालाचं संबोधनाचं एक वचन काय येतं? हे माले. म्हणून मग इथे काय लिहावं लागलेलं आहे? विनिते. लक्षात येतंय तुमच्या विद्यार्थी मित्रांनो? आता तिसरं वाक्य, भो हो अपि वयम पठामह? आता बालक, बालकाला उद्देशून आहे. मग बालकचं संबोधनाचं रूप देवसारखं, हे देव, तसं इथे देव आलंय तसं बालक. आणि भोहो यूयम सम्यक नृत्यथ? बालिका, तुम्ही चांगला नाच करा, नृत्य करा. अरे बालिकांनो, म्हणजे बालिका संबोधनाचं बहुवचन लिहायला पाहिजे मालाप्रमाणे. माला, माले, मालाः, मालाः. म्हणून इथे काय आलंय बघा? बालिकाः. लक्षात आलंय? हा पाठ अगदी सोप्पा आहे विद्यार्थी मित्रांनो. या पाठामधनं आपण बघितलं की वाक्यामध्ये संबोधन विभक्ती केव्हा वापरायची? केव्हा वापरायची? एखाद्याला हाक मारायची असेल किंवा एखाद्याबद्दल आदर दाखवायचा असेल, तर आपल्याला संबोधन विभक्ती वापरावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा हा पाठ इथेच संपलेला आहे.
तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, भागाला विराम देताना एक सूचना द्यायची आहे. ज्यांना स्पंदन अकॅडमीचे क्लास लावायचे असतील, मग ऑफलाईन क्लास किंवा ऑनलाईन क्लास दोन्ही आपल्याकडे उपलब्ध आहेत. CBSE, ICSEचे 5वी ते 10वीचे मराठी आणि संस्कृत, स्टेट बोर्डचे 8वी ते 10वीचे, मराठी मीडियम, सेमी मीडियम, इंग्रजी मीडियमचे मराठी आणि संस्कृतचे क्लासेस आपण घेतो. याबद्दल तुम्हाला जर का अधिक माहिती हवी असेल, तर इथे तुम्हाला मेल आयडी दिला आहे, त्याच्यावर तुम्ही निश्चित संपर्क करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.